सनकादिक आणि नारदजींचा संवाद सुरू आहे. भक्तीने प्रश्न विचारला, नारदांनी त्या ठिकाणी प्रश्न विचारला सनकादिकांना. भक्त लोक तरतात, त्यात काही वाद नाही हो. पण एखादा असा अत्यंत पापी आहे, त्या अत्यंत पाप्याचा सुद्धा उद्धार या श्रीमद भागवत कथेने झाला का? म्हटले हो. ए मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्गगा क्रोधाग्निदग्धाः कुटिलश्च कामिन सप्ताह यज्ञेन कलो पुनन्ति ते. ज्या मनुष्याने जीवनात एकही सत्कर्म केलेलं नाही, जो जीवनभर दुराचार क्रोधाच्या अग्नीमध्ये नेहमी जळालेला आहे, नित्य खोटं बोलतोय, आई वडिलांची सेवा करत नाही, सनकादिक म्हणतात त्याने असं एकही पाप नाही की जीवनामध्ये ते पाप करायचं त्याने सोडलं नाही. सर्व प्रकारची पापे त्याने आपल्या जीवनामध्ये केलेत. असा व्यक्ती मेला आणि मेल्याच्या नंतर पिशाच्य योनीमध्ये जरी गेला आणि त्याच्या पित्यर्थ जर श्रीमद भागवताची कथा केली ना संकल्प सोडून, तर त्याचा सुद्धा उद्धार या श्रीमद भागवत कथेने होतो. पण ऐकून आपला विश्वास बसत. नारदजी म्हटले, अहो तुमच्याकडे एखादं उदाहरण असेल तर आम्हाला सांगा, असा माझा विश्वास बसत नाही. सनकादिक नारदजींना सांगू लागले. अत्र ते कीर्ती श्याम इतिहास पुरातनम यश्च श्रवण मात्रेण पापहानी प्रजायते. अशी एक कथा आहे इतिहासामध्ये खरी घडलेली घटना. ती घटना जो ऐकतो त्याच्या सुद्धा पापाचं क्षालन होतं. एवढी ही सुंदर असणारी कथा आहे. म्हटले कोणती कथा आहे ती कृपा करून आम्हाला सांगा ना. आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण आहे. तुंगभद्रा नदीच्या काठावरती त्या ठिकाणी असलेल्या गावामध्ये तो वास्तव्य करतोय. ओजस्वी, तेजस्वी, यशस्वी, मनस्वी, अगदी विद्वान असणारा ब्राह्मण. ब्राह्मण जेवढा तेजस्वी आहे, ब्राह्मण जेवढा विद्वान आहे, त्याच्याच विरुद्ध त्याची पत्नी आहे, जिचं नाव आहे धुंदुली. काय नाव आहे तिचं? राग आला का काय? काय नाव आहे? धुंदुली. याच्यात आहे का एखादी धुंदुली? नाव तिचं धुंदुली आहे. कधी कधी देव नवरा चांगला असेल तर बायको चांगली देत नाही, कधी कधी बायको चांगली असेल तर नवरा चांगला नसतो, कधी कधी दोघे चांगले नसतात आणि कधी कधी दोघे चांगले असतात. तुमचं कसं आहे? दोघे चांगले आहेत वाटते तुम्ही. मी वाईट आहे असं तर कोणी कधी म्हणू शकत? एखादीला सहज म्हटलं का बरं एवढं नवऱ्याला भांडते, ती म्हणली तो करतोच तसा, भांडू नको तर काय करू, उग मी म्हणून नांदले, नाही तर आतापर्यंत हरळ उगवली असती. आणि हे ऐकल्याशिवाय इकडं कोणालाच मरण नाही, पा मुक्तीच नाही. बरं नेमका प्रत्येक जण प्रत्येक नवऱ्याला म्हणते मी म्हणून नांदली, मी म्हणून टिकली. नेमकं नांदली तरी कोणती असती बरं? किती मोठा प्रश्न आहे हा. पण या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत कोणालाच सापडलेलं नाही. नवऱ्याला वाटतं बायको चांगली नाही, बायकोला वाटतं नवरा चांगला नाही, सासूला वाटतं सून चांगली नाही, सुनाला वाटतं सासू चांगली नाही, मोठ्या जावेला वाटतं छोटी जाऊ चांगली नाही, छोटीला वाटतं मोठी जाऊ चांगली नाही. नेमका एवढ्या एवढ्यामध्येच माणसाचं काय होतंय? आयुष्य संपून जात आहे. पण दुसऱ्याकडे पाहण्यापेक्षा, दुसऱ्याच्या दुर्गुणाकडे पाहण्यापेक्षा कधीतरी माणसाने आपल्याकडे डोकावून पाहिलं पाहिजे, आपल्यामध्ये डोकावून पाहिलं पाहिजे, नेमकं आपलं तरी चुकतंय काय. आणि ज्या दिवशी प्रत्येक जण आपले दोष पाहायला लागेल, सगळे सुधारल्याशिवाय राहणार नाहीत बा. पण नेमकं आपल्याला वाटतं नाही नाही माझं बरोबरच आहे, मला कळत नाही, हे स्वतःला कळत नाही.
आणि दुसऱ्याने सांगितलेलं माणसाला पटत नाही. एक तर स्वतःचे दोष स्वतःला कळाले पाहिजेत, नाही तर दुसऱ्याने सांगितल्याच्या नंतर ती ऐकण्याची कॅपॅसिटी सुद्धा माणसाकडे पाहिजे. ब्राह्मण जेवढा विद्वान आहे त्याच्या विरुद्ध त्याची पत्नी आहे. कसं आहे भागवतात वर्णन आहे. लोकवार्तारता क्रूरा प्रायशो बहुजल्पिका शूराच ग्रह कृत्येषु कृपणा कलह प्रिया. म्हटलं की तिला पहिलं विशेषण तिचं सांगितलं, लोकवार्तारता क्रूरा. तिला लोकांविषयी बोलायला फार आवडतं. आणि मला तुम्ही सांगा, फक्त त्या धुंदुलीलाच आवडतं लोकांविषयी बोलायला का सगळ्यांनाच आवडतं बरं? फक्त धुंदुलीच लोकांविषयी चर्चा करते असं नाही माय बाप. आजकाल प्रत्येक जणीला लोकांविषयी बोलायला काय होतंय बघता का माझ्याकडे जरा. लोकांविषयी बोलायला काय होतंय आवडते. अशी एखादी इथं अशी आहे का की जन्माला आल्यापासून आतापर्यंत तिने लोकांविषयी चर्चाच केली नाही? असेल तर वरबोट करा बरं. आम्हाला कथा ऐकायला तेवढा इंटरेस्ट वाटत नाही, तेवढं कशामध्ये वाटतं लोकांविषयी चर्चा करायला. आणि लोकांविषयी चर्चा करत असताना शांताबाई जर कांताबाई बद्दल बोलत असेल तर मला तुम्ही सांगा, कांताबाईला ती का चांगलं म्हणती का? चांगलं तिला दिसतच नाही, तिचे दोषच दिसतात. असं झालं तसं झालं तसं झालं. आणि दोघी जणी बोलताना एवढं कुचू कुचू करतात, तिसरीने किती कान लावला तरी तिला ऐकू असं झालं तसं झालं हे झालं ते झालं, त्यांचं त्यांनाच कळू. अजून पहा, 2-4 म्हाताऱ्या जरी एकत्रित आल्या तर इतकं हळूच त्यांचं चाललेलं असतं. सून आपल्या असा कान लावून बसलेली असते, पण तिला त्यातला एक सुद्धा शब्द कळत नाही. जेवढं कथा ऐकायला गोडी वाटत नाही, तेवढं दुसऱ्याविषयी बोलताना माणसाला आनंद वाटतो. तिची अशी सवय होती, कुणासोबत तरी भांडल्याशिवाय तिला जेवणच जात नव्हतं. कोणातरी सोबत तिला भांडायला लागायचं. शेजारी पाहायची कोणीतरी भांडायला, कशावरून तरी छोट्या छोट्या कारणावरून ती भांडणं काढायची. आणि नाहीच गावामध्ये भांडायला कोणी सापडलं तर हक्काचा भांडायला कोण आहे? महिला मंडळ कोण आहे? नवरा. बघा म्हणजे सवय तुमची. हक्काचा नवरा आहेच म्हणले, कशावरून ना कशावरून भांडण काढतच येतंय. इतकी कृपण होती, अतिशय कृपण आणि कलहप्रिया. भांडण करायला तिला त्या ठिकाणी आवडत होतं. विद्वान ब्राह्मणे, कशाचीच कमतरता घरामध्ये नाही, भरपूर अशी धनसंपत्ती आहे, भगवंताची पूजा करतोय. अगदी त्या ठिकाणी ब्राह्मण कर्म जे आहेत ते नित्य नेमाने करतोय. पण झालं असं की बरेच वर्ष झाले लग्नाला, पण घरामध्ये एकही आपत्य नाहीये. आणि संसारामध्ये बाकी सगळ्या गोष्टी कितीही चांगल्या असोत, जोपर्यंत घरामध्ये एखादं आपत्य येत नाही, संसार रूपी वेलीवरती एखादं फळ फूल येत नाही, तोपर्यंत माणसाला समाधान लाभत नाही. लेकरांना थोडं शांत केलं तर बरं होईल बरं का. कार्यकर्ते कुठं संसार रूपी वेलीवरती एखादं फळ फूल येत नाही, तोपर्यंत आनंद वाटत नाही. आणि त्या आत्मदेवाच्या घरी सगळी सुखसंपत्ती होती. सतत भगवंताचं चिंतन तो करत होता, पूजा करत होता, पण आपत्ती नाहीये याचं दुःख त्याला होत होतं. आणि दुःख होत होतं म्हणून त्याने काय केलं, एके दिवशी मनात विचार केला, अरे बाबा आपलं नेमकं चुकतंय कुठं? भगवंताच्या सेवेमध्ये मी कुठं कमी पडत नाहीये, पण तरी गेले कित्येक वर्ष लग्नाला झालं, आतापर्यंत एकही आपत्य नाहीये. दारामध्ये तुळशीचं त्या ठिकाणी तुलसी माता आहे, त्या तुलसीला एक सुद्धा त्या ठिकाणी फूल आतापर्यंत आलं नाही, म्हणजे मंजुळा तिला येत नाही. दारामध्ये गाय, त्या गाईला सुद्धा आतापर्यंत वासरू झालं नाही. निश्चित माझ्या मागच्या जन्मीचं पाप असेल आणि त्या मागच्या जन्मीच्या पापामुळे मला हे सगळं भोगावं लागतंय. 2-3 लोक रस्त्याने जात असली, बोलत असली, थोडंसं हसली की याला वाटायचं माझ्यावरतीच हसतायत, मलाच वांज म्हणताय, माझीच थट्टा मस्करी करताय. एके दिवशी इतकं दुःख झालं की त्या आत्मदेवाला जगावं अशी अपेक्षाच राहिली नाही. आणि आत्मदेवाने आता ठरवलं मला जगायचंच नाहीये म्हणून.
आत्मदेवाने घराचा त्याग केला आणि वनामध्ये निघून गेला. एक दास दिजो दुःखात ग्रहं त्यक्त्वा वनं गतः मध्याह्नो तृषितो जातस्तडांग समोपेवा. आत्महत्या करायला तो जंगलामध्ये गेला आणि आत्महत्या करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. पहा, माणसाच्या जीवनामध्ये संकट ही नेहमी येत राहतात, पण त्या संकटाला सामोरं कसं गेलं पाहिजे, त्या संकटाला तोंड कसं दिलं पाहिजे, हे खऱ्या अर्थाने आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून शिकलो पाहिजे. अनेक संकट येत होती, पण महाराज कधी खचले नाही, कधी हारले नाही. प्रत्येक संकटाला धैर्याने, आत्मविश्वासाने, निश्चयाने त्या ठिकाणी सामोरं जात होते. जिंकू किंवा हारो, पण माघार मात्र घेत नव्हते. आणि आजकाल लोक थोडं थोडं जरी संकट आलं तरी त्याच्यावरती काय करताय, उत्तर शोधताय, आत्महत्या. 10वीला नापास झाला की मुलाला वाईट वाटतंय, आत्महत्या करायला लागला. नोकरी लागत नाही म्हणून आत्महत्या करायला लागला. लग्न जुळत नाही म्हणून अपमान वाटायला लागला, आत्महत्या करायला लागला. काहीतरी चूक घडली, आईने बापाने मारलं म्हणून मुलाला सहन झालं नाही आणि 8वी 9वीचं लेकरू आत्महत्या करण्याकरता त्या ठिकाणी हातामध्ये दाव घेऊन जात. एवढं अनमोल असणारं जीवन आपण एका क्षणामध्ये संपवतोय, पण आत्महत्या करणं हे भयानक सर्वात मोठं पाप आहे. ज्यावेळेस आत्महत्या करावी असं माणसाच्या मनात विचार येईल, त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचं चरित्र डोळ्यासमोर आणावं. भगवंताच्या जीवनामध्ये काही कमी दुःख होतं का? आपण पाहणार आहेत भगवंतालाही किती दुःख होतं. वनामध्ये निघून गेला, एका तलावाच्या काठी बसला, एका सरोवराच्या काठी बसल्याच्या नंतर पाणी पिला, हातपाय धुतले आणि त्याची प्रारब्ध गती ही चांगली होती. आणि प्रारब्ध गती चांगली असल्यामुळे त्या तलावाच्या काठी अगदी आक्रोश आकांत मांडून रडत होता. आणि रडत असताना तेवढ्यामध्ये त्या रडण्याचा आवाज एका साधूला, एका संतांना जंगलामधून जात असताना आला. आणि ते साधू, ते संत त्याच्या जवळ आले. आणि त्याच्या जवळ आल्याच्या नंतर त्याला विचारलं, अरे काय झालं तुला, का रडतोस? कथम रोदशी विप्र त्वं का ते चिंता बलियशी वदत्वं सत्वरं मय्य स्वस्य दुःखस्य कारणम. अरे हे विप्र, हे ब्राह्मणा, का रडतोस तू? काय झालं तुला? तुला कोणचं दुःख त्या ठिकाणी सतावतंय? कृपा करून तू मला सांग. एखाद्याने जर विचारलं तुला काय झालं, एखादा व्यक्ती रडत असेल आणि तुला काय झालंय जर म्हटलं, तर त्या व्यक्तीला अजून रडू येतं आणि समोरच्याच्या गळ्यात पडून तो व्यक्ती मोठ्या मोठ्याने रडायला लागतो. आत्मदेव म्हणायला लागला, काय सांगू तुम्हाला? किं ब्रवीमे ऋषी दुःखम पूर्व पापेन संचितम मदिया पूर्वजास्तोयम कोष्णमुपभुंजते. महाराज काय सांगू तुम्हाला, माझ्या कितीतरी जन्माच्या पापाचा उदय झालेला आहे. अहो, मी माझ्या पितरांकरता तर्पण करतो, मी माझ्या पितरांना जल देतो, पण माझ्या त्या ठिकाणी अंतकरणामध्ये दुःख आहे. माझ्यानंतर माझ्या पितरांना कोण जल देईल? पितृकार्य माझ्यानंतर आमच्या वंशामध्ये कोण करेल? अहो, दारामध्ये गाय, तिला वासरू झालं नाही, तुलसी आहे, तिला कधी मंजुळा आल्या नाहीत, आणि मला सुद्धा अपत्य झालं नाही. काय करावं? मला जगण्याची अपेक्षा नाहीये. साधूने विचार केला, अरे मला वाटलं देवासाठी रडतो का काय? देवासाठी रडत असला तर मार्गदर्शन करावं म्हणून मी तुझ्या जवळ आलो, आणि तू तर पोरासाठी रडतोय. संत समजावून सांगायला लागले त्याला, मुंचा ज्ञानम प्रजारूपम बलिष्ठा कर्मणो गती विवेकम तू समासद्य त्यज संसार वासनाम. अरे मुला मुलीच्या चक्रामध्ये कशाला पडतोस बाबा? कर्माची गती फार बलवान आहे, विवेक जागा कर. कशाला या मुला मुलीच्या चक्रामध्ये पडतोस? कोण कुणाचा मुलगा? अरे राजा सगराला 60,000 मुलं होती,
पण कोणत्या मुलाने सुख दिलं? धर्मात्मा अंगाचं नाव ऐकलं असेल, संतानहीन होता, यज्ञ केला, एक मुलगा झाला, तोही असा निघाला नास्तिक, असा नास्तिक निघाला की बापालाच घर सोडून जावं लागलं, पळून जावं लागलं. अरे कशाला पाहिजे मुलगा? अरे 4-4 मुलांना जन्म दिला, पण ती 4-4 मुलं असताना ती 4 मुलं माय बापांना पाहत नाहीत. त्यावेळेस माय बापांना किती दुःख होतं ते शब्दात नाही सांगू शकत मी. अरे कशाला पाहिजे? ज्या आरती भगवंताने तुला मुलगा मुलगी दिली नाही, त्या आरती देव तुला लवकर संसारातून सोडू पाहताय, या माया मोहातून लवकर तुला विरक्त करताय. बाबा भगवंताने जसं ठेवलं ना तसंच राहावं. ठेविले अनंते तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. पण आपल्याला देवाने जे दिलं ते आवडत नाही, बरोबर आहे का नाही? आपल्याला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी प्रयत्न असतो, पण आपल्याला जे पाहिजे ते कदाचित आपल्या करता योग्य नसतं, म्हणून देव आपल्याला ते देत नाही. जे आपल्या करता योग्य असतं तेच भगवंत देत असतो. आणि मिळालेल्या वस्तूचं, मिळालेल्या प्रत्येक गोष्टीचा माणसाने आनंद घ्यावा. पण आजकाल माणसाचा स्वभाव असा आहे, जे आहे त्याचा विचार करत नाही, पण जे नाही त्याचा विचार करून जे आहे त्याचं सुख सुद्धा गमवल्याशिवाय मनुष्य राहत. मला तुम्ही सांगा, आता एवढं सोनं आहे, नाकात नथ आहे, बोरमाळ आहे, गंठण आहे, तरी सुद्धा बाईला कशाची हौस आहे? नेकलेसची. आता जिला नेकलेस आहे का, तिला पुन्हा कशाची हौस आहे? लांब मोठ्या साखळीच्या गंठणची. जिला लांब मोठं साखळीचं 10 तोळ्याचं गंठण आहे, तिला कशाची हौस आहे? राणीहाराची. बरोबर. एखादीला सगळं काही आहे, तरी सुद्धा नवीन ट्रेंडिंग एखादा दागिना आला आणि मोबाईलवर इंस्टावर तिने पाहिला, आता सगळ्याच कशा येतात? डिजिटल आहेत. त्याच्यामुळं सगळं काही आलंय ते महाराजांनी सांगायची तुम्हाला गरज. ईमेल पेक्षा सुद्धा फास्ट फिमेल, सगळी माहिती त्यांच्याकडे असते. काय नवीन आलंय ते लगेच कळतं. कारण माणसाची ही आशा आहे ना, ती माणसाला संपवते, पण ती कधी संपत? सर्व सुखाची आशा जन्म गेला, ती कधी संपत नाही पा. म्हणून जे आहे त्याच्यात, जिला बोरमाळ आहे ना, तिने विचार करावा, मला निदान बोरमाळ तरी आहे. माझ्या शेजारणीला तर नुसते 2 काळे मणी 2 पळ्याच आहेत, आणि जिला 2 काळे मणी आणि नुसत्या पळ्या आहेत ना, तिने विचार करावा, निदान 2 मणी तरी मला सोन्याचे आहेत. माझ्या पलीकडची शेजारीन, तिला ते 2 मणी तर सोन्याचे सुद्धा नाही, तिला नकली घालावं लागते. आणि ज्यावेळेस आपण आपल्यापेक्षा खालच्या लोकांचा विचार करतो, त्यावेळेस प्रत्येक परिस्थितीमध्ये सुखी आनंदी राहतो. पण आपल्यापेक्षा वरच्या लोकांचा विचार करायला जर लागलो तर सुख आनंद समाधान आपल्याला कधीच लाभणार नाही पा. म्हणून सुंदर असं वर्णन आहे पा. तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी
खामोशी और गम, मालिक जैसे भी रखेंगे वैसे रह लेंगे हम. आजच्या कथेतून काय शिकायचंय? झोपल्या काय? जसं भगवंताने ठेवलंय त्या स्थितीमध्ये काय करायचं माणसाने? सुखी समाधानी राहायचं. राहताल ना नक्की. आणि ज्या स्थितीमध्ये ठेवलंय त्या स्थितीमध्ये जर सुखी समाधानी राहिलो तर माणूस सदा निरंतर सुखी राहील. पा जगद्गुरु तुकाराम महाराज पहा, बायको कशी होती? कशी होती? बोला बोला बोला, सगळं मलाच गुत्त नाही दिलं. कशी होती? महिला मंडळ कशी होती? भांडकुदळ होती. बरोबर आहे का नाही? भांडकुदळ म्हणण्याचा आपला अधिकार नाहीये. बरे झाले देवा बाईल कर्कशा. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला बरं झालं माझी बायको कर्कश आहे, माझ्याशी भांडते. ती जर गोड गोड बोलली असती तर माझा तिच्यातून घरातून जीव निघला नसता आणि तुझं भजन झालं नसतं. तुम्ही जरा जास्तच गोड गोड बोलताय वाटते. कथेलाच येणार बिचारी. आणि तुमचं ऐकत असलं तर त्यांना म्हणावं जोडीनी कथा ऐकू आपण. नुसत्या पार्वतीच दिसतात, महादेव काय घराला राखण ठेवले काय? उद्यापासून घेऊन ये त्यांना. आणि एकनाथ महाराज त्यांची पत्नी अगदी अगदी त्या ठिकाणी सोज्वळ, महाराजांना प्रत्येक कार्यामध्ये मदत करणारी. महाराज जर पूजेला बसले तर सर्व साहित्य हातामध्ये आणून देणारी. महाराज पूजा झाल्याच्या नंतर नैवेद्य करता रोज पुरणपोळीचा नैवेद्य एकनाथ महाराजांची पत्नी बनवायची. महाराज म्हटले, देवा बरं झालं मला अशी चांगली पत्नी दिली जेणेकरून तुझी अधिक चांगली सेवा मला करता येते, कारण खूपच चांगली मदत ती मला सेवा करण्याकरता करते. आणि तिसरे संत नरसिंह मेहता, त्यांची बायको तर तद्धाम परमम मेली. मेल्याच्या नंतर ते म्हणतात, बरं झालं देवा बायको मेली, आता मी तुझं भजन करायला मोकळा झालो. पण आपल्या तिकडचे म्हातारे म्हातारपणात बायको मेली तर काठी टेकीत टेकीत दुसरी बघायला जातात. म्हणलं काय हो बाबा, आता या वयात शोभत का? म्हणले ताई मला नाही हो गरज बायकोची, पण त्या लेकरा बाळासाठी गरज आहे ना हो, त्या लेकरा बाळाचं कसं होईल? म्हणले बरं झालं भजन करायला मी रिकामा झालो. समजावून सांगायला लागले संत त्या आत्मदेवाला. पण आत्मदेव म्हटला, हो मला का कीर्तन प्रवचन माहिती नाही का, मला का हे ज्ञान माहिती नाही का, पण माझ्या या दुःखावरती एकमेव उपाय आणि तो म्हणजे फक्त आणि फक्त मला मुलगा पाहिजे. संतांनी प्रारब्ध गती पाहिली. संत त्या आत्मदेवाला म्हणतात, आत्मदेवा ऐक, शृणु विप्र मया तेद प्रारब्धम तु विलोकितम सप्त जन्मावधी तव पुत्र नैवच नैवच. अरे याच जन्मात काय 7 जन्म तुझ्या भाग्यरेषेमध्ये नशिबामध्ये काय नाहीये, मुलगा नाहीये. आता तर आत्मदेव खाली लोळण घ्यायला लागला, गडबडा लोळायला लागला, मोठ्याने रडायला लागला, आक्रोश आकांत त्याने मांडला. एकाच जन्मीच्या दुःखाने मला मरावं वाटत होतं आणि तुम्ही तर मला पुढच्या 7 जन्माचं दुःख सांगितलंय. आता तर मला जगायचंच नाही, तुमच्याच पायावरती डोकं आपटून आपटून मी आता मरणार आहे. संत म्हणले, काय पीडा झाली? भगवंताच्या प्राप्तीसाठी मला वाटलं भजन करायला इथं आला का काय. मी आलो उपदेश करायला आणि माझ्याच त्या ठिकाणी हे सगळं उलट झालं, आता काय करावं? पण आत्मदेवाचा विश्वास संत चरणावर होता. संताची पायी हा माझा विश्वास. तुम्ही मला मुलगा देऊ शकतात, कारण जे देव करू शकत नाहीत ते संत करतात. आणि म्हणूनच देवाला संत म्हणून यावं लागतं, प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण कराव्या लागतात. द्या मला जे पाहिजे ते द्या. त्या साधूने झोळीतून एक फळ काढलं, फळ काढून दिलं आणि सांगितलं, तुझ्या बायकोला मी काही नियम सांगतो तेवढं नियम पाळायला लाव, आणि नियम जर पाळले तर तुला एक चांगला पुत्र झाल्याशिवाय राहणार नाही. आत्महत्या करायला गेलेला आत्मदेव आनंदामध्ये घरी आलाय. अतिशय आनंद झाला, चेहरा प्रफुल्लित प्रसन्न झाला. घरी आल्याबरोबर बायकोला आवाज दिला, अगं ये धुंदुली इकडे ये.
धुंदलीने विचार केला, आज माझा नवरा बाहेरूनच आवाज देतोय आणि आवाज सुद्धा कळतो माणसाला, दुःखातला कळतो, आनंदातला कळतो. म्हणे आज तर पतिदेव फार खुश दिसतात. काय झालं असेल पतिदेवांना? इकडे इकडे बघ, मी तुझ्या करता काय आणलंय. आता तिला वाटलं साडी आणली का एखादा नेकलेस आणला का नेमकं काय आणलंय. पळतच आली बाहेर. एक आंब्याचं फळ त्या ठिकाणी दिलं. म्हणली ही आंबा का मी पाहिला नाही का, कधी खाल्ला नाही. म्हणले हा साधारण आंबा नाही, हे संतांचं प्रसाद आहे आणि या संत प्रसादाने आता आपल्या जीवनातलं दुःख जाणार आहे आणि लवकरच आपली इच्छा पूर्ण होणार आहे. आपल्या घरामध्ये एक अपत्य जन्माला येणार आहे. आत्मदेवाचा विश्वास होता. आत्मदेवाने विचार केला की 100% आता मला पुत्र होणार आहे. पण एक काम कर, खोटं बोलू नकोस, कुणाशी भांडू नकोस. तू रोज स्नान करत जा, स्वच्छ असं त्या ठिकाणी स्नान करून भगवंताची पूजा करत जा. सत्यम, शौचम, दया, दान आणि एक वेळेस भोजन गर्भवती स्त्रियांकरता हे 5 जे नियम आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असतात. की मजाकमध्ये सुद्धा त्या स्त्रीने खोटं बोलायचं. खोटं जर बोललं तर त्याचा प्रभाव परिणाम कोणावर होतो? त्या गर्भावरती होतो. शौच म्हणजे पावित्र्य त्या ठिकाणी राखायचं. दया दाखवायची. दया हा गुण तिच्याकडे असला पाहिजे. दान जेवढं होता येईल तेवढं त्या ठिकाणी गर्भवती स्त्रीने जर केलं तर त्याचं पुण्य गर्भातल्या बाळाला लागत असतं. आणि शक्य झालं तर एकच वेळेस जर भोजन केलं तर अगदी सुंदर असणारा मुलगा त्या ठिकाणी, ज्याच्याकडे खऱ्या अर्थाने फार गुण असतील असा मुलगा त्या ठिकाणी त्या स्त्रीला होतो. एवढे नियम तू पाळ. ती म्हणली हो मी पाळते. आणि आत्मदेवाचा बायकोवरती विश्वास होता. आत्मदेव भजन करायला निघून गेला. तिने ते आंब्याचं फळ घेतलं, असा डोक्याला हात लावून खाली बसली आणि बसल्याच्या नंतर शेजारीने आली. शेजारणीचं काम आवरलं होतं. म्हणली धुंदुली आवरलं का काम? चल ना, यायचं नाही का कथेला? आवरलं का म्हणली काम? ती म्हणली हो, पण तू आज टेन्शन मध्ये काय आहेस? रोज सगळ्या गल्लीला गावाला टेन्शन देणारी आज तीच चिंतेमध्ये होती पा. ती म्हणली काय सांगू बाई, आमच्या यांना तर काही पुढं काय, आमच्या यांना तर काही, तुम्ही बोला ना जरा थोडस, आमच्या यांना तर काही कळतच नाही. कळतच नाही एवढं तरी ठीक आहे. काही काही तर म्हणतात आमच्या यांना काही अक्कलच नाही. सगळी अक्कल देवाने इलाज दिली आणि एवढं पुरुषांचं अवघड आहे हो. लहान असताना मायबाप म्हणतात आमच्या पोराला काही अक्कल नाही. इकडून तिकडून लग्न झालं, 2 दिवसात ती आली, ती म्हणते आमच्या यांना काही अक्कलच नाही. बिचारा त्या ठिकाणी म्हातारं झालं. सून आणि सून शेजारणीला म्हणती बाई आमच्या म्हाताऱ्याला तर काही अक्कलच नाही, कुठं थुकत आहे. म्हणजे नेमका या बिचाऱ्याला अक्कल येते का बिना अक्कलेच मरून जाते काय माहिती. म्हणली आमच्या यांना काही कळतच नाही. कोणा साधूने फळ दिलं म्हणली आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला आणि म्हणे त्या ठिकाणी पुत्र होईल. शेजारीने म्हणली काय हरकत आहे, खाऊन तर बघ ना, तुझ्या नवऱ्याचा विश्वास आहे, झालं तर झालं, नाही नाही झालं. ती म्हणली नाही, समजा मी हे जर फळ खाल्लं तर मी असं ऐकलंय फलभक्षेण गर्भस्यात् गर्भेणोदर वृद्धिता स्वल्पभक्षम तथा शक्तिर् गृहकार्यम कथम भवेत्. मी असं ऐकलंय की फलभक्षेण गर्भस्यात्, मी हे जर फळ खाल्लं आणि मी जर गर्भवती राहिली तर त्या ठिकाणी जी स्त्री गर्भवती राहिली तिला कदाचित त्या ठिकाणी उलटी मळमळ वगैरे होते. 9 महिने 9 दिवस तिला जेवण जात नाही आणि समजा 9 महिने 9 दिवस तिला जेवण गेलं नाही तर तिचं कसं होईल? मला त्या ठिकाणी शक्ती राहणार नाही माझ्यात, आणि शक्ती जर राहिली नाही तर मी गृहकार्यम कथम भवेत, घरचं काम कसं करू? शेजारीने म्हणली अगं घरच्या कामा करता काय तुझ्या नंदेला बोलव. दुसऱ्या राज्यामध्ये पद्धत आहे, भाऊजाई जर गरोदर राहिली तर सेवा करण्याकरता 9 महिने नंदेला बोलवलं जातं. म्हणून यशोदा मैया गरोदर असताना यशोदा मैयाची नणंद सुनंदा ही तिथं आलेली होती पहा.
शेजारीने म्हणली नंदेला बोलव. ती म्हणली बाई नणंद, तुला माहिती का म्हणली माझी नणंद महाचोट्टी, महाचोट्टी. यांची बहीण चांगली आणि नवऱ्याची बहीण महाचोट्टी. यांची बहीण यायचं म्हणलं की फार स्वागत आणि नवऱ्याची बहीण यायचं म्हणलं की तोंड वाकड. म्हणली मी जर पलंगावर 9 महिने 9 दिवस बसून राहिले तर ही सगळं घर साफ करील, काहीच ठेवणार नाही म्हणे. त्याच्यापेक्षा माझी बहीण बरी म्हणली. मग म्हणली तुझ्या बहिणीला बोलव. पण नाही समजा मी असं ऐकलंय की गर्भवती बाईला जास्त पळता येत नाही. ती म्हणली तुला पळायला काय रनिंगला जायचं काय म्हणली. ती म्हणली रनिंगला नाही जायचं पण समजा दैवात घाटी वजद ग्रामे पलायत गर्भणी कथम शुकवन्नी वसत गर्भस्तम कुक्षे कथमस्रजेत. अगं दैवयोगाने जर या गोसापुरीमध्ये भूकंप व्हायला लागला तर गोसापुरी मधल्या सगळ्या बायका पळून जातील, मला पळता येणार नाही. माझ्या अंगावर बिल्डिंग पडेल, घर पडेल आणि तदामे मरणम भवेत, मी मरून जाईल. ती म्हणली अगं कुठं भूकंप येत असतो का, असं काही होत नसतंय. म्हणली समजा नाही भूकंप झाला तर मला असं वाटतं, मी असं ऐकलंय की शुकदेव मुनी आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष राहिले आणि माझं जर लेकरू 4-5 वर्ष गर्भात राहिलं तर मला उठता येणार नाही, बसता येणार नाही. त्या लेकराचं का सोपं आहे का म्हणले, त्या लेकरू राहायचं बाजूला, माझाच जीव जायचा. शेजारीने म्हणली असं काही होणार नाही अगं, तू जास्त विचार करतेस. ती म्हणली नाही समजा असं काही झालं नाही तरी लेकराचं सोपं आहे का. लालने पालने दुःखम प्रसुतायाश्च वर्तते वंध्या वा विधवा नारी सुखिणी चेती मी मती. ती म्हणली त्याच्या लालनाचं दुःख आहे, त्याच्या पालनाचं दुःख आहे. कधी उठतय, सिसू करतय, खायला मागतय, प्यायला मागतय. लेकरू म्हणजे का सोपी गोष्ट आहे का म्हणे. दुःख आहे म्हणले एकतर किती अवघड आहे. मला तर वाटतं या जगामध्ये 2च स्त्रिया सुखी आहेत, एक म्हणजे वांस आणि दुसरी म्हणजे विधवा. शेजारीने म्हणली हिच्या डोक्याला डोकं लावणं म्हणजे आपलं डोकं आउट करून घेणं, त्याच्यापेक्षा आपलं गेलेलं बरं. ती गेली. शेजारीने गेल्याच्या नंतर तिची बहीण आली. म्हणली धुंदुली काय झालं, का टेन्शन मध्ये. ती म्हणली काय सांगू, असं असं झालंय. आता बहिणीला वाटत होतं हिला मुलगाच होऊ नये. दैवगती कशी आहे पहा, हिच्या घरी भरपूर धनसंपदा आहे. कुणाच्या, धुंदुलीच्या घरी. पण खायला कोणी. आणि तिच्या बहिणीला आतापर्यंत 10-11 लेकरं झालेत आणि तिथं खायला काहीच नाही. जिथं खायला आहे तिथं खाणार नाही आणि जिथं खाणार आहे तिथं खायला नाही. देवाला कोणाला काय द्यावं हे फक्त त्यालाच कळतं पहा. मग काय करावा. बहिणीला वाटत होतं हिला लेकरू होऊ नये, माझं एखादं तिला दत्तक देता येईल आणि माझंच पोरग हिच्या प्रॉपर्टीवर काय करील, राज्य करील. बहीण म्हणली अगं असे कुठे फळाने लेकरं होत असतात का. ऐक म्हणली फळ खाऊ बिऊ काही नको, कापू आपण गाईला खाऊ घालू आणि तू काय कर पोटाला चिंध्या बांध आणि नाटक कर म्हणे. आणि मी आता गर्भवती म्हणली, माझे 11 लेकरं आहेत आणि 12वं माझ्या पोटात आहे म्हणली, ते तुला मी रात्रीत बरोबर आणून देते, तू फक्त नाटक कर. बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने नाटक केलं, पोटाला चिंध्या बांधल्या. आतमध्ये मला सांगितलं त्या फळाचा परिणाम प्रभाव झाला, मी गर्भवती आहे. आतमध्ये मला फार फार आनंद वाटला, देवावरचा संतावरला विश्वास वाढला, अजूनच भक्तीमध्ये आतमध्ये रत झाला आणि अगदी चांगल्या प्रकारची भक्ती करू लागला. असाच काळ त्या ठिकाणी जात होता. दिवसानंतर दिवस जात होते. 9 महिने 9 दिवस झाले आणि त्या बहिणीने लेकरू आणून दिलं आणि आणून दिल्याच्या नंतर आत्मदेवाच्या घरी ढोल ताशे नगारे वाजू लागले. अतिशय आनंद मंगलवाद्य वाजू लागले. अतिशय आनंद आत्मदेवाला झाला. खऱ्या गावातल्या लोकांना आत्मदेवाने बोलावलं, प्रत्येकाच्या हातावरती पेढे दिले. अतिशय आनंद झाला. खूप वर्षांनी माझ्या घरी त्या ठिकाणी आनंदाची वार्ता आली. ज्या सुखाकरता मी आसुसलेलो होतो ते सुख मला प्राप्त झालं. प्रत्येकाला त्यांनी पेढे वाटलेले आहेत. आत्मदेवाला मुलगा झाला. सगळ्या गावामध्ये चर्चा सुरू झाली. पण ज्या गाईला फळ खाऊ घातलं होतं त्या गाईला सुद्धा एक मुलगा झाला, पूर्ण मनुष्यासारखा, पण त्याची कानं कशी येतं, गाईसारखे. लोकांना आश्चर्य वाटलं.
त्रिमासे निर्गताचात साधेनु शुशवर्भकं सर्वांग सुंदरम दिव्यम निर्मलम कनकप्रभम. सर्वांग सुंदर होता, कनक प्रभासारखे त्या ठिकाणी त्याची ज्योती होती. लोक आत्मदेवाच्या भाग्याचं आश्चर्य करू लागले. भाग्योदयो धुना जात आत्मदेवश्य पश्यत धेन्वा बालः प्रसूतरीती दैवरूपी तु कौतुकम. नव्हतं तोपर्यंत आत्मदेवाच्या घरामध्ये एक लेकरू नव्हतं आणि देव द्यायला लागल्याच्या नंतर अनंत हाताने देतो. आता 2-2 लेकरं झालेत, म्हणजे एक तर गाईला सुद्धा मनुष्यासारखं बाळ झालंय. म्हणून आत्मदेवाला सुद्धा फार आनंद झाला. आत्मदेवाला वाटलं माझं नाव आत्मदेव आहे, म्हणून माझ्या बाळाचं नाव काय ठेवावं? परमात्मदेव. नाव ठेवायला गेला बाळाचं. बायको म्हणली सरका बाजूला, 9 महिने 9 दिवस मी त्रास भोगलाय म्हणली, आणि तुम्ही आले नाव ठेवायला. आणि आजकाल नवीन फॅशन आहे, नवऱ्याचं नाव आणि बायकोचं नाव एकत्रित करायचं आणि त्याच्यातून काही शब्द घेऊन लेकराचं नाव ठेवून द्यायचं. पण नाव सुद्धा माणसाने विचारपूर्वक ठेवलं पाहिजे. नाव गंगाधर नांगुळणे महिनाभर, नाव शांती आणि 100 भांडणं आणती. नाव स्वाती आणि नवऱ्याच्या आयुष्याची केली माती. नाव टीना आणि घरादाराला लावलाय चुना. नाव तर किती सुंदर आहे पहा, सुलोचना, आणि पाहती मुंबई पुणा. आणि नाव सुलोचना, सु म्हणजे चांगले आणि लोचन म्हणजे डोळे. नाव प्रकाश, पण ढेकळात टाकलं तरी ओळखू येणार नाही, असं बॅटरीने दिवसा पाहावं लागतं. आणि नाव आहे प्रकाश. एका बाईने तिच्या लेकराचं नाव अनिल ठेवलं. म्हणलं मावशी अनिल नाव कशामुळे ठेवलं तुम्ही, का म्हणजे कुठलं कारण आहे तुम्हाला, कसं आवडलं? ती म्हणली ताई त्याच्या पाठीमागे एक कारण आहे. मी म्हणलं काय हो? ती म्हणली पहिल्या दिवशी शाळेत गेलं पेन्सिल चुरून आणली, दुसरी दिवशी शाळेत गेलं त्याने एका पोराची कंपासच चुरून आणली, तिसऱ्या दिवशी एका पोराचं अख्खं दप्तरच उचलून घेऊन आणलं. पेन्सिल आणतंय, कंपास आणतंय, दप्तर आणतंय, 100 रुपये चुरून आणतंय, म्हणून दप्तर आणील पेन्सिल आणील म्हणून अनिल अनिल म्हणून अनिलच नाव ठेवून दिलं म्हणली त्याचं. पण आता आणलंय, आईला मज्जा वाटते, पण तोच मुलगा उद्या जर मोठा डाकू झाला, चोरी करणारा झाला तर किती दुःख होईल हो. धुंदुली म्हणली माझ्या नावावरून नाव ठेवायचंय, मी धुंदुली तर माझ्या बाळाचं नाव धुंदुकारी. आत्मदेवाने विचार केला मला माझ्या लेकराचं नाव ठेवायला जमलं नाही, म्हणून निदान मी त्या गाईच्या लेकराचं तरी त्या नाव ठेवतो. आणि त्याने त्या सुंदर असणाऱ्या बाळाचं, ज्याचे कान गाईसारखे आहेत, म्हणून गोकर्ण, कथा आपल्याला सगळ्याला माहिती आहे, गोकर्ण नाव ठेवलं. आता दोघेही कीर्ती प्राप्त करू लागलेत. कियत कालेन तौ जातो तरुणोतनयाहु गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखलः. पण एक पंडित झाला आणि एक महाखल झाला. एकाने चांगली कीर्ती प्राप्त करून घेतली आणि एकाने वाईट कीर्ती प्राप्त करून घेतली. सकाळी लवकर गोकर्णजीने उठावं, सुंदर स्नान करावं, आपल्या गोमातेचं दर्शन घ्यावं, प्रदक्षिणा घालाव्यात, सुंदर असं पूजा ध्यान जप तप करावं, आई वडिलांचं दर्शन घ्यावं. आणि हा जो धुंदुकारी सकाळी उठला की लेकरामध्ये खेळायला जायचा, लोकांची लहान लेकरं दिसले की उचलून आडामध्ये फेकून द्यायचा, त्यांना चिमटे घ्यायचा, त्यांना वरती नेऊन घरावरून खाली फेकून द्यायचा. असं त्या ठिकाणी अशा अनेक गोष्टी करू लागला. आणि करता करता मदिरापान करू लागला, जुगार खेळू लागला, वाईट लोकांच्या संगतीत गेला आणि सगळे काही बिघडला. जुगाराचा नाद लागला, घरामध्ये यायचा, आईला म्हणायचा दे पैसे दे पैसे दे पैसे. आईने कुठून पैसे द्यावे, आईकडून पैसे घेऊन जायचा. एके दिवशी मदिरा पान करून घरामध्ये आला, जे खाऊ नये ते घरामध्ये त्याने आणलं. आणल्याच्या नंतर अत्यंत दुःख आत्मदेवाला झालं. आणि आत्मदेव म्हणतात अरे आपलं ब्राह्मणाचं घर आहे, अरे हे तर कुणीच खाऊ नये, पण ब्राह्मणाच्या घरात तर आणूच नाही. अरे तुला कळतंय का, तू काय करतोस?
म्हणला बाबा तुमची साठी बुद्धी नाठी झाली, तुम्हाला काठी कुठं ठेवली ती आठवत नाही आणि मला उपदेश करायला निघालात. राहायचं असेल तर नीट राहायचं, नाही तर निघायचं घराच्या बाहेर जा, असं त्या ठिकाणी ढकलून दिलं आणि मांसाहार त्या ठिकाणी घरामध्ये करू लागला. आणि आत्मदेवाला मात्र अत्यंत दुःख झालं. डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू वाहायला लागले. अरे जीवनामध्ये संत भेट झाली, संत दर्शन झालं, संत चरण मला मिळाले, हरिप्राप्ती शिवपाय धरावे संतांचे ते पाय. मागितलं असतं तर भगवत प्राप्ती मला झाली असती, संतांनी करून दिली असती, पण माझ्याकडून मागण्यात चूक झाली, संसारातली वस्तू मागितली आणि आज ज्या मुलाला मागितलंय तोच मुलगा मला काय देतोय, दुःख देतोय. अत्यंत दुःख झालं. गाईच्या गोठ्यामध्ये दोन्ही पायाच्या मध्ये मुंडकं घालून हंबरडा फोडून त्या ठिकाणी स्पुंदू स्पुंदू तो रडायला लागला. पण लक्षात ठेवा बरं का महिला मंडळ, सत्संग कधी व्हायला जात नाही. इथं येऊन तुम्ही गप्पा जरी मारल्या ना तरी त्या भक्तीमध्ये गणल्या जातील, म्हणून मारू नका लगेच गप्पा. इथं येऊन तुम्ही झोपल्या ना, झोपायचं म्हणजे उद्या गोदडी घेऊन नाही यायची. समजा एखादीला झोपच आली तर, एक जण मला म्हणली ताई तुम्ही इतकी कथा गोड करता, इतकी कथा गोड करता. म्हणलं कस काय? म्हणली काय सांगू बाई ताई, कथा 2ला सुरू होते, मी 1लाच येऊन बसते. म्हणलो कस काय ओ मावशी? ती म्हणली त्याचं कारण असं आहे, घरी 2-2, 3-3 झोपेच्या गोळ्या घेतल्या तरी झोप येत नाही. इथं तुझी कथा सुरू झाली की 3 तास मी गाढ झोपते. म्हणली म्हणून कथेचे फायदे सुद्धा अनेक आहेत. एक जण म्हणली मी कधी कधी कथेला येते. म्हणलं कधी कधी केव्हा? ती म्हणली चप्पल जुनी होती तेव्हा. जुनी सोडायची, नवीन घेऊन जायची. म्हणून काही काही बाय इतक्या हुशार आहेत, चप्पल अशी आजूबाजूला सोडतच नाहीत, आपल्या मांडी खालीच घेऊन बसतात. आता बऱ्याच जणी घेऊन बसल्यात मला माहितीये, पण सांगणार नाही. आणि काही काही जणी चप्पल अशी ठेवतात, महाराज दिसले पाहिजेत आणि आपली चप्पल पण आपल्याला दिसली पाहिजे. एका डोळ्याने महाराजाकडे बघायचं आणि एका डोळ्याने चप्पलकडे बघायचं. म्हणजे इतका चप्पल मध्ये आपला जीव आहे. रडू लागला तो आतमध्ये. सत्संग कधी व्हायला जात नाही. सत्संगाने मिळालेलं फळ आणि त्या फळापासून झालेला तो जो गोकर्ण आहे, तो गोकर्ण आज सुंदर असा उपदेश श्रीमद भागवतामध्ये या असणाऱ्या आत्मदेवाला करतोय आणि त्यालाच श्रीमद भागवतामध्ये गोकर्ण गीता म्हणतात. सुंदर उपदेश करतात. बाबा का रडतात तुम्ही? देहेस्तिमांस रुधिरे भीमतिं त्यजत्वं जाया सुतादिषु सदा ममतां मुञ्चं पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठं वैराग्यरागरसिको भव भक्तिनिष्ठः धर्मं भजस्व सततं त्यज लोकधर्मान् सेवस्व साधुपुरुषां जहि कामतृष्णाम् अन्यश्च दोष गुणचिंतनमाशु मुक्त्वा सेवा कथा रसमोहो नितरां दिवत्वं. बाबा या संसारामध्ये माणसाला बांधून ठेवणाऱ्या 2च दोऱ्या आहेत बरं का महिला मंडळ. 2 दोऱ्या आहेत. एक म्हणजे अहमता आणि एक म्हणजे ममता. मी व माझं हे माणसाला संसारामध्ये बांधून ठेवतंय. अहमतेचा त्याग करा, ममतेचा त्याग करा. देहेस्त मांस रुधिरे, ज्या देहाला मी म्हणतोय ना, तो देह कसा आहे? पंचतत्वापासून निर्माण झालेला हा देह पंचतत्वामध्ये विलीन होणार आहे. त्यात काही वाद. मिट्टी में मिले मिट्टी, बाकी राख होगी, सोने से तेरी काया जल कर के खाक होगी. दे देगा तुझको बेटा जो खास होगा, 2 गज कफन का टुकड़ा
तेरा लिबास होगा। हा देह नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ। हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, हा देह नाशिवंत आहे, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा। स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा। देह मी आहे याचा त्याग करा, आत्मा मी आहे आणि माझं मी व माझं। महिला मंडळ, नवरा माझा, पोर माझे, घर माझं, त्या घरासमोर बांधलेली म्हैस, त्या घरासमोर बांधलेली बकरी, त्या बकरीचे पिल्ले, इकडं बायको झोपले का काय, बायको माझी, हे मी व माझं, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला, मुक्त होता परी बळे झाला, बद्ध म्हणून गोड वर्णने पहा। तू म्हणशील घरदार, तू म्हणशील घरदार, हे इथंच राहील सार, यावरती आपलं घर गावाच्या बाहेर। सगळ्यांनी उठून मारायचं नाही, सगळ्यांनी
घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला कारण तोच ढाई ढाई, या संसारा पायी, या संसारा पायी. आता इकडे लक्ष द्या माझ्याकडे. गोकर्ण गीतेमध्ये गोकर्णजी आत्मदेवाला उपदेश करतात. देहेस्ते मान सुरुधिरा, देहाविषयी असणारी ममता आणि पुत्र परिवाराविषयी असणारी जी ममता आहे त्याचा त्याग करा. मी व माझं माणसाला संसारामध्ये बांधून ठेवतं जसं घराचं लॉक आहे बरं का महिला मंडळ. त्या गुलाबी साडीवाल्या मावशी, हा तुम्हीच गप्पा गप्पा जरा कमी मारा. जसं घराचं लॉक आहे त्या लॉकला लॉक लावण्याकरता पण एकच चावी आहे आणि उघडण्याकरता पण एकच चावी आहे का? लॉक लावायची वेगळी आणि उघडायची वेगळी आहे. मग तसं हे मन जर संसाराकडे वळवलं तर बंधन, आणि हेच मन जर परमार्थाकडे वळवलं तर काय आहे? मोक्ष आहे. एका जणाकडे 10 गाढवं होती, कामावर घेऊन गेला, घरी आल्याच्या नंतर त्याने ती गाढवं बांधली, पण एकाची रस्सी हरवली. 9 गाढवं बांधली आणि एकाला बांधलंच नाही. सकाळ झाली, बांधलेली गाढवं सोडली, पण ज्याला बांधलंच नव्हतं त्याला सोडायचा काही प्रश्न. ज्यांना सोडलं ती चालायला लागली, पण ज्याला बांधलं नव्हतं ते खुंटीपासून हलायला तयार. याने 2-4 काठ्या त्याला मारल्या तरी ते हलायला तयार. त्याला काय वाटत होतं? काय वाटत होतं? मला बांधलंय. जशी बांधण्याची ऍक्शन केली होती तसं सोडण्याची कृती केली तर तो गाढव पळायला लागलं. मग मला तुम्ही सांगा, त्या गाढवाला बांधलं होतं का? नव्हतं. मग त्या गाढवाने स्वतः काय करून घेतलं? बांधून घेतलं. आणि त्याच गाढवासारखी गती आपली झालेली आहे. आपल्याला संसाराशी कुणी बांधलेलं नाही, आपणच स्वतः संसाराशी आपल्याला बांधून घेतलेलं आहे. म्हणून म्हटले की त्या ठिकाणी धर्माने आचरण करा, सत्य त्या ठिकाणी वागा, लोकधर्माचा त्याग करा, साधू पुरुषांची सेवा करा, कामतृष्णेचा त्याग करा, दुसऱ्याचे दोषही पाहू नका आणि गुणही पाहू नका. एखाद्याचे दोष पाहिले तर त्याच्यावर राग निर्माण होईल, क्रोध येईल, आणि एखाद्याचे गुण पाहिले तर त्याच्यावर प्रेम निर्माण होईल. या दोनही गोष्टी बांधणाऱ्या आहेत. अन्नश्च दोष गुण चिंतन माशु मुक्त्वा, आणि एकच काम करा, सेवा कथा रस बहो नितराम पिबत्वन. भगवंताची सेवा कथा रसपान करा बाबा, निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जो हा उपदेश केला तो उपदेश एवढा त्या ठिकाणी बांधला. एवं सुतोक्तो शतोपि ग्रहं विहाय यातो वनम स्थिरमती गतिषष्ट वर्ष. वनामध्ये ते निघून गेले. श्रीमद भागवताच्या दशमस्कंदाचा पाठ केला आणि त्या आत्मदेवाने स्वतःचं कल्याण करून घेतलं. आत्मदेव निघून गेला, पण इकडं धुंदुकारी अजून वाईट बनण्याला लागला होता. मदिरापान करत होता, जुगार त्या ठिकाणी खेळत होता. आईकडे पैसे मागितले, आईने दिले नाही म्हणून आईला मारलं. आईने विचार केला, याच्या हातून मरण्यापेक्षा आपण मेलेलं बरं आहे. गावातल्या आडामध्ये गेली, तिने स्वतः जीव दिला. गोकर्णजने विचार केला, इथं राहण्यासारखी परिस्थिती राहिली नाही. घराचा त्याग करून तीर्थयात्रा करण्याकरता गोकर्णजी निघून गेले. हा एकटाच घरामध्ये राहिला धुंदुकारी. 5-5 वेश्येला आणलं, 5 वेश्येच्या समवेत तो राहू लागला. काम स्पर्श रूप रस गंध यांच्यासोबत त्या ठिकाणी असणाऱ्या 5 वेश्येसोबत तो राहू लागला. एकच विषय माणसाचा घात करतात, नाश करतात, आणि या 5 विषयामध्ये तो रममाण झाला. कोण्या वेश्येचं प्रेम पुरुषावर नसतं, तिचं प्रेम पैशावर असतं. जा अजून धन कमवून आण. मोठ्या मोठ्या चोरी करायला लागला. राजाच्या तिथं चोरी केली. राजाने विचार केला, काय एवढा वाईट मार्गाला गेला. या धुंदुकारीने विचार केला, राजाने जर मला पकडलं तर राजेसाहेब मला मारून टाकतील. वेश्येने विचार केला, याच्या नादेमध्ये आपण सुद्धा मरू, म्हणून आपण याला मारून टाकू. मध्यरात्रीचा प्रसंग आहे. 12:30-1 वाजलेले आहेत. रात्रीची निरवशी शांतता आहे. रातकिडे किरकिर किरकिर करतात. या 5 जणीने दोरी हातामध्ये घेतली, त्याच्या नरड्याला फास त्या ठिकाणी बांधला.
दोघी जणी एकेकूर वडतायत, तिघी जणी एकेकूर वडतायत. अगदी अगदी त्या ठिकाणी सगळी शक्तीपणाला लावून ओढताय. मोठा आक्रोश करू लागला, आकांत मारलाय, किंचाळायला लागला. पण त्या 5 जणीने मेल्याशिवाय त्याला सोडलं. गतप्राण तो झाला. याच्या प्रेताची विल्हेवाट लावावी. एक मोठा खड्डा खोदला आणि त्या खड्ड्यामध्ये त्याला पुरलं आणि रात्रीच सगळं धन घेऊन त्या निघून गेल्या. शेजारी पाजारी विचार करायला लागले, हे रात्रीत गायब झाले, कुठे गेले असतील, कुठे गेले असतील. ही सगळी घटना तीर्थयात्रेला गेलेल्या गोकर्णजीला कळाली आणि गोकर्णजीने गयेमध्ये श्राद्ध केलं. बऱ्याच दिवसांनी फिरत फिरत गोकर्णजी त्या घरामध्ये आले. अशा सगळीकडे जाळ्या झाल्या होत्या, सगळीकडे असं घाण झालेली होती. आणि मध्यरात्रीच्या प्रसंगी जाग आली तर पाहतायत एक कोणीतरी जीव आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आवाज यायला लागले त्या घरामध्ये. किंचाळण्याचा आवाज येतोय, ओरडण्याचा आवाज येतोय, रडण्याचा आवाज येतोय. वेगवेगळ्या प्रकारचे आवाज यायला लागले, भीतीदायक आवाज. दुसरी माणसं घाबरत होती, पण गोकर्णजीने विचार केला, अधोगतीला गेलेला कोणीतरी हा जीव आहे आणि कल्याणासाठी असं त्या ठिकाणी करतोय. कमंडलू मध्ये असणारं पाणी एक आकृती होती, त्या आकृतीवरती शिंपाडलं तर त्याच्यातून आवाज आला, अरे कोण आहेस तू, सांग ना. असं विचारल्याच्या नंतर तो असणारा जीव बोलायला लागला, अहम भ्राता त्वदीयोस्मी धुंदकारी ती नामत स्वकीये नैव दोषेण ब्रह्मत्वं नाशितं मया. अहो बंधू कृपा सिंधू भ्रातुर्माशुमोचयः. अहो दादा, मला ओळखलं नाही का, मी तुमचा भाऊ आहे धुंदुकारी. अहो माझी काय अवस्था झाली पहा ना. अहो माझ्यावरती दया करा दादा तुम्ही. या यातनेतून मी प्रेत योनीत गेलो, पिशाच योनीत गेलो, फार दुःख मला होतंय, याच्यातून मला सोडवा. अरे पण मी तुझ्यासाठी गयेमध्ये श्राद्ध केले होते, तुझा उद्धार झाला नाही का. त्यावेळेस धुंदकारी म्हणतो, माझ्यासारख्या पाप्यासाठी 1 नाही 100 जरी श्राद्ध केले तरी माझा उद्धार होऊ शकत नाही. एवढा 1 नंबरचा पापी आहे मी. गये श्राद्धे शतीर्नापि मुक्तिर्मे न भविष्यति उपायम परम कंचित त्वं विचारय सांप्रतम. दादा दुसरा उपाय पहा, कशाने तरी माझा उद्धार झाला पाहिजे. आता काय करावं, रात्रभर झोप नाही आली गोकर्णजीला. गये श्राद्ध केलं तरी याचा उद्धार झाला नाही, नेमका कशाने होईल. तपस्वी होते, सकाळी सूर्यनारायणाला अर्धदान द्यायला लागले. प्रत्यक्ष देव आपण ज्याचं दर्शन घेतो रोज, कोणाचं घेतो बोला, कोणाचं, सूर्यनारायणाचं. आपल्या हिंदू धर्मामध्ये किती देव येतं महिला मंडळ, किती 33 कोटी. एक म्हणली 33 कोटीचं काय करायचं, आपला एकच देव. म्हणलं कुठला, ती म्हणली नवरदेव. नवरदेव खुश तर बाकीचे देव खुश. आणि प्रत्यक्ष आपण ज्याचं रोज दर्शन घेतो ते सूर्यनारायण भगवंत ऊर्जा आणि प्रकाश आपल्याला देतात. त्या सूर्यनारायणाला अर्ध देत असताना प्रार्थना केली या असणाऱ्या गोकर्णजीने, तुभ्यं नमो जगत साक्षीन् ब्रूहि मे मुक्ति हेतुकम् तश्रुत्वा दुरत सूर्य स्फुटमित्यव्यभाषत. हे जगत साक्षी, कृपा करून तुम्ही मला माझ्या भावाच्या उद्धारा करता एखादा मार्ग सुचवा, जेणेकरून माझ्या भावाचा उद्धार होईल. सूर्याने सांगितलं, श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताहं वाचनम कुरु. तुझ्या भावाच्या मुक्तीचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे श्रीमद भागवताची कथा. त्याने तुझ्या भावाचा उद्धार होईल. श्रीमद भागवताची कथा करायची ठरवली. गोकर्णजीने सुंदर व्यासपीठ तयार केलं. गोकर्णजी स्वतः कथा सांगण्याकरता बसलेले आहेत. सगळ्या गावातल्या लोकांना माहिती झालं, सगळेजण कथा श्रवणाकरता बसले. कथेला सुरुवात झाली. त्या घरामध्ये फिरत असणारा तो पिशाच एक अशा बांबू मध्ये येऊन बसला. पहिल्या दिवसाची कथा झाली, पहिलं कांड फुटलं. दुसऱ्या दिवसाची कथा दुसरं.
असं करता करता 7 दिवस 7 कांदे फुटले आणि 7व्या दिवशी दिव्य रूप धरो जात तुलसी दाम मंडित पितवासा घनश्यामो मुकुटी कुंडलान्वित सुंदर मुकुट कुंडलान्वित तुळशीची माळ ज्यांच्या गळ्यामध्ये आहे, दिव्य रूप दिव्य पितांबर ज्यांनी धारण केलेला आहे, असा एक जीव प्रगट झाला. अतिशय आनंद त्या गोकर्णजीला झाला. अरे तू कोण आहेस, इथं कसं काय आलास? अहो दादा मला ओळखलं नाही का, तुमचा भाऊ आहे मी. अहो मला एवढं सुंदर स्वरूप, माझं पिशाच्य योनीमध्ये असणाऱ्या यातना सगळ्यांचा नाश कशामुळे झाला असेल तर तो फक्त आणि फक्त या श्रीमद भागवतामुळे झाला. या जगाच्या पाठीवर श्रीमद भागवतासारखा दुसरा ग्रंथ कुठलाच नाहीये, म्हणून धन्य आहे श्रीमद भागवत. तो पिशाच्य सुद्धा गाऊ लागला पहा. धन्य भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी सप्ताहोपी तथा धन्य कृष्ण लोक फलप्रद. धन्य आहे ही भागवताची कथा. जे लोक मनुष्य देहाला येऊन भागवताची कथा ऐकत नाहीत ना, बुद्बुदा एव तो येशू मशका एव जंतुषु जायन्ते मरणा एव कथा श्रवण वर्जिता. जे लोक मनुष्य देहाला येऊन कथा ऐकत नाहीत ते लोक म्हणजे पाण्यावर आलेला बुडबुडा. माहिती ना, पाण्यावर आलेला बुडबुडा. त्यांचं जीवन म्हणजे माशीसारखं जंतूंसारखं आहे. त्यांच्या जीवनाचा काही अर्थ नाही. आणि जे लोक मनुष्य देहाला येऊन श्रीमद भागवताची कथा श्रवण करतात त्यांच्यासारखं भाग्यवान या जगामध्ये दुसरं कोणी नाही. सुंदर असं एक विमान आलं, त्या विमानामध्ये पार्षद आलेत आणि ते पार्षद या धुंदकारीला घेऊन चालले. पण लोक म्हणले आम्ही कथा ऐकली, मग आम्हाला का पार्षद नाही आलं, का विमान नाही आलं आम्हाला? ते पार्षद म्हणले तुम्ही कथा ऐकली पण कोण येतंय कोण जातंय हे तुम्ही पाहत होतात. तुम्ही कथा ऐकली पण मधून मधून मस्त गप्पा मारत होतात. तुम्ही कथा ऐकली पण मधून मधून घड्याळाकडे पाहत होतात. तुम्ही कथा ऐकली पण एखादी नटून थटून आली की कसली साडी घातली, कसली हेअरस्टाईल केली, आणि सोनं अजून पेटीतलं काढलं का नाही तेच बघत होतात. आणि घातलेलं असलं तर म्हणायला लागल्या बघ बाय लगे दाखवायला घातलंच. स्वतः घालायचं नाही, दुसरीने घातलं तर तिला सुद्धा नाव ठेवल्याशिवाय राहायचं नाही. इथल्या नाहीत बरं का तशा, आमच्या इथल्या माता मुल्या फार चांगल्या येतात, इतक्या गुणाच्या येतात. मला वाटतंय आरतीच्या अगोदर एखादी मथारी यांच्यावरून ओळून टाकावी का काय, इतक्या गुणाच्या आहेत. अजिबात त्यांचं लक्ष चित्त इकडं तिकडं जात नाही. म्हटले तुम्हाला न्यायला विमान आलं नाही त्याचं कारण असं आहे, श्रवणश्च विभेदेन फलभेदोत्र संस्थितः श्रवणम तु कृतम सर्वे न तथा मननम कृतम. श्रवण केलं पण मनन निधी ध्यासन हे फक्त आणि फक्त धुंदुकारीने केलं, म्हणून त्याला नेण्याकरता विमान आलं. विमानामध्ये बसून धुंदुकारी निघून गेला. पण बाकीच्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न त्या ठिकाणी होता, आम्हाला न्यायला आलं नाही ना, आता डबल कथा करायची. गोकर्णजीला परत कथा करायला लावली आणि सगळ्या श्रोत्यांनी धुंदकारीने जशी कथा ऐकली ना तशी कथा ऐकली. आणि सगळ्या श्रोत्यांकरता 7व्या दिवशी दिव्य अगदी मोठं असं एक विमान आलं. आणि त्या विमानामध्ये जसे प्रभू रामचंद्रासोबत सगळे अयोध्येतले लोक साकेत धामाला गेले होते तसं त्या ठिकाणी सगळे लोक विमानामध्ये बसून त्या ठिकाणी जाणार आहेत. पहा, अयोध्या वासिन पूर्वे यथा रामेण संगता तथा कृष्णेन ते नीता गोलोकम योगी दुर्लभम. पण त्या कथेमध्ये एवढं सुंदर वातावरण झालं, सगळ्या लोकांना आनंद झाला, आम्हाला विमान न्यायला आलंय म्हणून. भगवंताच्या भक्तीमध्ये भगवंताच्या कथेमध्ये किती मोठी ताकद आहे हे त्यांनी आज अनुभवलेलं आहे. म्हणून सगळे त्या ठिकाणी अगदी भगवंताच्या भजनामध्ये नाचायला लागलेत. अद्भुत असं संकीर्तन त्यांचं होऊ लागलंय. तेवढ्यामध्ये भक्ती महाराणी आली, ज्ञान वैराग्य सुद्धा आलेलं आहे. आणि तेवढ्यामध्ये असं झालं भगवंत सुद्धा तिथं येऊ लागलेत आणि सगळे असणारे भगवंताचे महान भक्त जे ते सुद्धा आलेत. कोणकोणते भक्त आलेत त्यांचं वर्णन आहे पहा. प्रल्हाद स्थालधारी तरलगत तया चोद्धव काशधारी वीणाधारी सुरर्षी स्वर कुशलतया राग करता अर्जुनो भूत
इंद्रो वादिन मृदंगम जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भाव भक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूव. प्रल्हादाने त्या ठिकाणी ताल धरलाय. उद्धव जे आहेत त्यांनी कास्य वाजवण्याकरता हातामध्ये करताल घेतलेले. विनाधारी सुरर्षी महर्षी नारदांनी विणेवरती सुंदर असे स्वर छेडलेले आहेत. सुंदर असे आलाप अर्जुन त्या ठिकाणी गायला लागलेला आहे. इंद्राने मृदंगावरती थाप टाकलेली आहे. जय हो जय हो जय हो जय हो सनकादिक म्हणू लागलेले. यत्राग्रे भाव बघता सुंदर असं त्या ठिकाणी भाव जागृत झालेत आणि व्यासपुत्र बभूव श्री शुकदेव मुनी जे आहेत ते सुंदर सुंदर असे त्या ठिकाणी श्लोक गायला लागलेले श्रीमद भागवताचे. ननार्थ मध्ये त्रिकमेव तत्र भक्त्यादिकानां नटवत सुतेजसाम अलौकिकम कीर्तनमेत दीक्ष हरिप्रसन्नोपी वचो ब्रवीत. तेवढ्यामध्ये भक्ती महाराणीचं आगमन झालं आणि ती भक्ती सनकादिकाला म्हणते सांगा मी कुठं बसू. त्यावेळेस सनकादिकांनी सांगितलं तुझ्या करता योग्य जागा आहे. जेवढे कथेला श्रोते येतात ना त्यांच्या हृदयामध्ये तू जाऊन बस. म्हणून भागवताला जेवढ्या बायका कथेला येतात जेवढे पुरुष कथेला येतात त्यांच्या हृदयामध्ये भक्ती महाराणीचं वास्तव्य असतं आणि अलौकिक असं संकीर्तन झालं बा. हरि सुंदर नंद मुकुंदा हरि केशव हरि नारायण हरि बोल. हरि सुंदर नंद मुकुंदा 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 हरि नारायण हरि बोल. टाळी वाजवा भजन म्हणा सगळ्यांनी. हरि केशव हरि गोविंदा हरि नारायण हरि बोल. हरि केशव हरि गोविंदा हरि नारायण हरि बोल. हरि केशव हरि नारायण हरि बोल. हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि बोल. जय हो. ज्यांना आनंद घ्यायचा ते उठू शकतात. मंडळ ज्यांना आनंद घ्यायचा त्यांनी उठायचं पहा. जय हो. वनमाली मुरलीधारी गोवर्धन गिरिवरधारी. वनमाली मुरलीधारी गोवर्धन गिरिवरधारी. वनमाली मुरलीधारी गोवर्धन गिरिवरधारी. वनमाली मुरलीधारी गोवर्धन गिरिवरधारी. माखन चोरी गोपी मन भायो. श्री राधे. माखन चोरी गोपी मन भायो. हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि बोल. हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि बोल. हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि बोल. जय हो. हरि बोल.
हरी नारायण हरी बोल हरी सुंदर मुकुंद हरी नारायण हरी बोल हरी नारायण हरी बोल हरी नारायण हरी बोल गोपाल कृष्ण भगवान श्रीमद भागवत महापुराण राधे राणी सरकार प्रेत योनीमध्ये असणाऱ्या धुंदकारीचा सुद्धा उद्धार या श्रीमद भागवत कथेने झालेला आहे.